नमस्कार मंडळी, आज आपण आहे ना अतिशय चविष्ट आणि सोप्या पद्धतीने असा दही बटाटा बनवणार आहोत आणि शेवटी काही टिप्स पण दिलेले आहेत। आता हे मी पावशेर दही घेतलंय, हे लय घट्ट आहे त्याच्यामुळे याला थोडस आपण पातळ करून घेऊ। आता आपलं दही पातळ करून झालंय। आता आपण त्यात काही मसाले घालून घेऊ। याच्यात 1 चमचा धना पावडर घालू, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकू। आता हे मिक्स करून घेऊ। हे मिक्स करून झालं। आता आपण चवीनुसार मीठ टाकू थोडस त्याच्यात। आता या कढईमध्ये थोडं तेल घालून घेऊ आपण। 2 पळ्या तेल टाकलंय मी। थोडी मोहरी घालू। आता आपली मोहरी तडतडली, थोडी जिरे घालू याच्यात। थोडा कढीपत्ता टाकला, थोडं हिंग टाकलंय। तर इथं मी एक अर्धा कांदा चिरून घेतलाय, हा कांदा पण त्याच्यात टाकू आपण। आता हे 3 बटाटे मी उकडून घेतलेत। आता हे बटाटे त्याच्यात टाकू आपण। कोथिंबीर टाकू याच्यात। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। त्या बटाट्यात पण थोडीशी हळद टाकू आपण। याला आता 5 मिनिटं चांगलं परतून देऊ। आता हे दही फुटू नये म्हणून याच्यात थोडस बेसन पीठ टाकते मी आणि हे असं चांगलं कालून घेऊ। आता आपलं बटाटा चांगलं परतून झालंय। आता हे दही याच्यात घालून घेऊ आपण ह्या बटाट्यात। त्याच्यात थोडस पाणी ओतू परत। का आपला दही बटाटा आता याला ना फक्त 5 मिनिटं शिजून देऊ आपण अजून। आता याच्यात ना कसुरी मेथी टाकू आपण थोडीशी। हे बघा, आता आपला दही बटाटा तयार झाला। अजिबात दही फुटलं नाही, एकदम छान झालंय। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशी रेसिपी दही बटाटा एकदा नक्की करून बघा।